आणि म्हणून मला मुद्दाम व्यासपीठावर पाहिल्यानंतर आमचे 2-3 व्यक्ती या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांच्याकडे जबाबदारी मोठी आहे. एकीतर पाशा पटेलांचा उल्लेख केला पाहिजे. त्यांच्याकडे बांबू मशीन, राज्याचं बांबू मिशनचे काम त्यांच्याकडे आहे, पाशा पटेल यांच्याकडे. मग राज्यामध्ये बांबू किती लागवड झाली पाहिजे, बांबूचा उपयोग काय, बांबूचं फर्निचर कसं केलं पाहिजे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि गडकरी साहेबांनी त्यांना एक विशिष्ट काम सोपवलं आहे की राज्यामध्ये बांबू लावा, बांबू उगवा, बांबूचं काम करा आणि गरज पडेल त्या ठिकाणी बांबू लावा. म्हणजे बांबू लावा म्हणजे काही वेळ सांगत नाही. आधीमधून ते बांबू लावत असतात, राजकीय बांबू, परंतु जास्त काम बांबू लागवडीवर आहे, बांबूचं फर्निचर करण्यामध्ये आहे. बांबूचं काम किती महत्वाचं आहे आणि आले की ते सुद्धा आम्हाला अर्धा पाऊण तास सांगतात बांबू का एसेन्शियल आहे, बांबूचं फर्निचर काय आहे. आम्ही त्याला म्हणतो की बांबू लावा, पण बांबू कसा लावायचा हे तुला सांगायचं लावा. अनुभवी माणूस आहे. हे शेतकरी संघटनेमध्येच अनेक वर्ष, शेतकरी संघटनेमध्ये बांबू लावायचं काम महात्वाची चालू असतो केलं. त्यामुळे महाराजांची जी कारकीर्द आहे, शेतकरी संघटनेचे रांगडे नेते, धडाडीचे नेते म्हणून मी त्याला फार जवळून पाहिलेलं आहे. आणि मगाशी त्यांचा पर्सनॅलिटीचा उल्लेख मी यासाठी केला की मंत्रालयामध्ये गेल्यानंतर लोकांना वाटतं हेच मंत्री आले म्हणून त्याला सगळं शिपाई बाजूला सोडून बाजूबाजी मंत्रालयामध्ये वॉचमॅन, पोलीसवाले कोणी सुरत मारल्याशिवाय बाजूबाजीमध्ये अशी पर्सनॅलिटी क्वचितच लोकांना आपल्याला अनुभवायला मिळते. दुसरी पर्सनॅलिटी जी होती बाबासाहेब गोरठेकरांची तशीच पर्सनॅलिटी होती. त्यांच्याबरोबर आमचे बाबासाहेबांच्या शेवटी वयामध्ये त्यांना चालायला त्रास व्हायला लागला. पण आमचे सावकार वंगलवार सावकार त्यांना सभागृहात येऊन बसवायचे. वंगलवार सावकार त्या बाबासाहेबांना हात पकडून द्यायचे, बाबा तब्येत थोडी शेवटी जरा अडचणी सांगितली. पण काही दिवसांनी लोक वंगलवारलाच आमदार समजू लागले आणि त्यांना सुद्धा फॅक्ट आहे का मी अतिशोक्ती करत नाही. पण काही मंडळींचे व्यक्तिमत्व असतं, पण व्यक्तिमत्वाबरोबर कर्तृत्वही माझं बाबासाहेबांचं होतं की मला मुद्दाम या ठिकाणी नमूद केलं पाहिजे की त्यांच्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे आणि त्यांची जी आवक आहे काम समजून घ्यायची, काम करायची इच्छाशक्ती जी आहे, फार मोठं काम माझं तुम्ही उभं केलं आहे.